सत्तेचं चक्र फिरत असतं, चक्र फिरणार आहे. आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं याच ठिकाणून आशीर्वाद घेऊन याच कर्नाटक राज्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय अभयजी राहणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्यावेळेला जसा आज मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून आलोय, तर आपण सुद्धा त्यावेळेला मंत्री होऊन आम्हाला परत इथं कार्यक्रमाला बोलवावं. आम्ही परत सातारवरून अधिकृत तुमच्या बरोबर कार्यक्रमाला इथं येऊ आणि नक्कीच तो कार्यक्रम भव्य दिव्य आपण जसा आज पार पडला याच्यापेक्षा पण सुंदर असा आपण नक्की करू. आज अभयजींचं आपल्या महापौरताई आपले सर्व, कारण मला सांगितलं गेलं की देश स्वातंत्र्य झाल्यापासून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा ही इथल्या स्थानिक वडीलधारी लोकांची भावना होती. अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी बरेच पराकाष्ठा केल्या, अनेकांनी बरेच हे केले, पण शेवटी तो क्षण आज आलेला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला हे बघायला मिळालं, हे लक्षात ठेवा. कारण ज्यांनी अनेक लोक अशी पण असतील की जे प्रयत्न करून आज आपल्यातनं गेले असतील, आज इथं हयात नसतील, आज त्यांना हा क्षण बघता आला नाही, पण तुम्हाला आम्हाला हा क्षण बघता आला. हे तुमचं आमचं या पिढीचं भाग्य आहे. आज आपण काल भेटलेल्या माणसाला आज आपण लक्षात ठेवत नाही. आज मी जरी इथे येऊन गेलो असलो तरी 100% आठवड्यानंतर तुम्हाला कुणी विचारलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. पण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्र आणि या पृथ्वी तळावर या आपल्या भारताच्या पवित्र भूमीत होऊन गेले. आज सुद्धा घराघरात मुलांच्या लहान लहान बच्चांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय हे आपोआप त्यांच्या तोंडातनं बाहेर येतं. ही दैवी शक्ती छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज हे काही नुसतं एक माणूस नव्हते, तर देवाचा दैवी अवतार. हे तुमच्या आमच्या आणि धर्माच्या देशाच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी ते इथं आले होते. ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आज सुद्धा 350 वर्षानंतर आपल्याला म्हणायला लागतं की आमचं राज्य स्वराज्यासारखं आम्हाला स्थापन करायचंय. हे तुम्ही आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की एवढी मोठी दैवी शक्ती, दैवी अवतार हा आपल्या या भूमीमध्ये होऊन गेला. ही भूमी ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झाली, हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपण आज इथं वावरतोय, जगतोय. आपला सगळा जो काही दिनचर्या आहे ती आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून या सगळ्या आठवणी आजच्या दिवसाच्या, आजच्या क्षणाच्या आपण स्मरणात ठेवा. हे परत परत घडणार नाही, परत आपल्याला हा क्षण बघायला मिळणार नाही. आणि आपण सगळेजण नशीबवान आहोत हे आपण बघू शकतोय. त्यामुळं सर्व अनगोळ वासियांना मी मनापासून आपलं अभिनंदन करतो की आपण एवढ्या वर्षाच्या ह्याच्यातनं छत्रपतींचा पुतळा उभा केला. त्याचा आज दुग्धाभिषेक 5 नद्यांचं पाणी आणून त्याचा अभिषेक आज या ठिकाणी केला. आणि एवढ्या भव्य संख्येनं आज सर्व शिवभक्त इथं आले. सगळ्या माझ्या भगिनी इथं आल्या, सगळ्या गेले. जसं आमदार साहेब म्हटले की 3-4 तास त्यांच्या कलश घेऊन या माझ्या सगळ्या बहिणी आज इथं या मिरवणुकीमध्ये आहेत. त्यांचा आभार मानतो, प्रशासनाचा आभार मानतो. कारण शेवटी अभयजी आपल्याला पण माहित आहे की प्रशासनाला पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. आणि ते बोलत नसले तरी त्यांची नक्की मनापासूनची भूमिका असणार की हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण छत्रपतींचा आशीर्वाद कुणाला नको, छत्रपतींचा आशीर्वाद कुणाला नको असं इथं कुणी नाहीये. प्रत्येकाला छत्रपतींचा आशीर्वाद पाहिजे. आज छत्रपती नुसते मराठ्यांचे नव्हते तर 18 पगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. तर ते कुठल्या एका जातीच्या विरोधात लढले नाही, पण जिथं जिथं अन्याय झाला, जिथं जिथं आया बहिणींवर अत्याचार झाला, जिथं जिथं शेतकऱ्याला लुटायचा प्रयत्न केला, जिथं जिथं देवाला धर्माला मोडण्याचा प्रयत्न केला, तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराज गेले, लढले आणि त्या ठिकाणी तिथल्या माणसाचं स्वराज्य स्थापन करून दिलं. तिथल्या माणसाला उभं करण्याचं काम त्यांनी केलं. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याच पद्धतीनं, याच प्रेरणेनं इथून पुढं आपल्या बेळगावमध्ये आणि या अनगोळ गावामध्ये काम करावं ही विनंती आपल्या सर्वांना करतो. मी काही भाषण द्यायला आलो नाही, मी काय फार मोठा वक्ता नाही किंवा मी काय फार मोठा असं काही करू शकत नाही. पण एक आहे,
इथे येण्याचं माझ्या मनापासूनचं एक होतं की तुम्हाला भेटता यावं, तुम्हाला बघता यावं, तुमच्याबरोबर काही क्षण या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या बरोबर घालवता यावे. म्हणजे धनंजयजींची फार मनापासूनची इच्छा होती की यावं आणि त्यांनी तब्बल 1 महिना माझ्यासाठी दिलाय. मी त्यांच्यासाठी 5-7 तास देऊ शकत नाही असं जर झालं असतं तर हे दुर्दैव म्हणावं लागलं असतं. त्यामुळं नक्कीच त्या भावनेतनं मी इथं आलो. आमदार साहेब अभयजी पाटील यांनी मला इथं निमंत्रित केलं. एवढा सुंदर एवढा भव्य कार्यक्रम इथं केला, माझा एवढा सत्कार केला त्याबद्दल आमदार साहेबांचं, महानगरपालिका आणि सर्व पदाधिकारी तसेच इथल्या आपले जे अनगोळ गावातील जे सर्व पंच मंडळी होते सगळे शिवभक्त सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.